एका गावात एका शेतकऱ्याकडे 3-4 प्रकारचे प्राणी असतात. कोंबडी असते, बकरी असते, पोपट असतो आणि एक ससाही असतो. एके दिवशी त्या घरात एक साप शिरतो. साप शिरल्यामुळे ससा अगदी बिथरून जातो. तो अगदी घाबरून जातो. त्याला वाटतं आता आपल्या जीवाचं काही खरं नाही, म्हणून तो मदतीसाठी त्या पोपटाकडे जातो. पोपट म्हणतो, हा प्रश्न तुझा आहे, तुझं तू बघून घे. त्यानंतर तो इतर प्राण्यांकडेही जातो. इतर प्राणी हे टाळाटाळ करतात आणि त्याची कोणीही मदत करत नाही. एके दिवशी त्या शेतकऱ्याच्या बायकोला तो साप चावतो. साप चावल्यामुळे तिला वैद्याकडे घेऊन जाण्यात येतं. वैद्याकडे नेल्यानंतर वैद्यबुवा म्हणतात, हिला जरी पोपटाचं सूप पाजलं तर ही लवकर बरी होईल, हिचं जहर लवकर उतरेल. त्यानंतर त्या पोपटाचे बळी दिले जातं आणि त्या पोपटाचं सूप त्या बायकोला पाजलं जातं. त्यानंतर ती लवकर बरी होते. लवकर बरी झाल्यामुळे शेतकरी अगदी आनंदी असतो, म्हणून तो आपल्या नातेवाईकांना आणि आपल्या शेजाऱ्या पाजारांना कोंबड्याच्या आणि बकऱ्याच्या मटणाची पार्टी देतो. मित्रांनो, असं करून त्या सर्व प्राण्यांचा जीव जातो. मित्रांनो, गोष्टी तर संपत आहे, परंतु गोष्टीचं तात्पर्य तुमच्या लक्षात आलंच असेल. त्या दिवशी त्या सशाला इतर प्राण्यांनी मदत केली असती तर आज सर्व प्राणी जिवंत असते. मित्रांनो, आपल्या समाजातही असंच असतं, म्हणून इतरांना मदत करत राहा, इतरांच्या सुखदुःखात सामील होत राहा, एकजूट राहा आणि आनंदी राहा. बघा, पटतंय काय? जय भीम, नमो बुद्धाय.